नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 2026 मधील चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या नियुक्त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण 2026 मधील प्रमुख सरकारी नियुक्त्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत, जे तुमचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. जर पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न आहे, 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पुढील प्रश्न पाहूया. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, अनु गर्ग. तर मित्रांनो, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून अनु गर्ग यांची निवड झाली. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, ज्ञानेश कुमार. तर मित्रांनो, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड झाली. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे दिनेश टी वाघमारे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून दिनेश टी वाघमारे यांची निवड झाली. पुढील प्रश्न पाहूया. बजाज पुणे ग्रँड टूर 2026च्या अँबॅसिडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. तर मित्रांनो, बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे ब्रँड अँबॅसेडर पदी महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर मिलिंद साठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून डॉक्टर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. तर मित्रांनो, नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. DGFT परकीय व्यापार महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे लव अग्रवाल. तर मित्रांनो, DGFT परकीय व्यापार महासंचालक म्हणून लव अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. FCI चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, रवींद्र कुमार अग्रवाल. तर मित्रांनो, FCI चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पाहूया. नौदल शस्त्र महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे दिवाकर जयंत. तर मित्रांनो, नौदल शस्त्र महासंचालक म्हणून दिवाकर जयंत यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे सध्याचे भूदल प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. तर मित्रांनो, भारताचे सध्याचे भूदल प्रमुख हे जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सध्याचे लष्कर उपप्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे पुष्पेंद्र पाल सिंग. तर मित्रांनो, सध्याचे लष्कर प्रमुख उपप्रमुख हे पुष्पेंद्र पाल सिंग आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. तर मित्रांनो, सध्याचे नौदल प्रमुख हे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सध्याचे नौदल उपप्रमुख कोण आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे संजय वास्तयान. तर मित्रांनो, सध्याचे नौदल उपप्रमुख हे संजय वास्तयान आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत?
तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. तर मित्रांनो सध्याचे हवाई दल उपप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आहेत. पुढील प्रश्न पाहूया, सध्याचे वायुदल उपप्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे नागेश कपूर. तर मित्रांनो सध्याचे वायुदल उपप्रमुख हे नागेश कपूर आहेत. पुढील प्रश्न पाहूया, सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे अनिल चौहान. तर मित्रांनो सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स CDS प्रमुख हे अनिल चौहान आहेत. पुढील प्रश्न पाहूया, लोकसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे श्री ओम बिर्ला. तर मित्रांनो लोकसभेचे सध्याचे सभापती हे ओम बिर्ला आहेत. पुढील प्रश्न पाहूया, भारताचे महालेखपाल कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे श्री के संजय मूर्ती. तर मित्रांनो भारताचे महालेखपाल CAG हे श्री के संजय मूर्ती आहेत. पुढील प्रश्न पाहूया, भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल कोण आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे श्री R वेंकट रमणी. पुढील प्रश्न पाहूया, भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड सेबीचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे तुहिन कांत पांडे. तर मित्रांनो भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्डचे सध्याचे प्रमुख हे तुहिन कांत पांडे आहेत. पुढील प्रश्न पाहूया, केंद्रीय अन्वेषण विभाग CBIचे सध्याचे संचालक कोण आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे प्रवीण सूद. तर मित्रांनो केंद्रीय अन्वेषण विभागाचे CBIचे सध्याचे संचालक हे प्रवीण सूद आहेत. पुढील प्रश्न पाहूया, ब्रह्म गुप्तचर संस्था म्हणजे रॉचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे पराग जैन. तर मित्रांनो रॉचे सध्याचे प्रमुख हे पराग जैन आहेत. पुढील प्रश्न पाहूया, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे रामा सुब्रमण्यम. तर मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे प्रमुख हे रामा सुब्रमण्यम आहेत. पुढील प्रश्न पाहूया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे चल्ला श्रीनिवास सुल्लू शेट्टी. तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे अध्यक्ष हे चल्ला श्रीनिवास सुल्लू शेट्टी आहेत. पुढील प्रश्न पाहूया, HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे शशिधर जगदीशन. तर मित्रांनो HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO हे शशिधर जगदीशन आहेत. पुढील प्रश्न पाहूया, ICICI बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि MD CEO कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे संदीप बक्षी. पुढील प्रश्न पाहूया, भारतीय मानक ब्युरो BIS चे महासंचालक म्हणून नोव्हेंबर 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे संजय गर्ग. तर मित्रांनो भारतीय मानक ब्युरो चे महासंचालक म्हणून नोव्हेंबर 2025 मध्ये संजय गर्ग यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पाहूया, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. तर मित्रांनो भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झाली. तर मित्रांनो हे होते 2026 मधील चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या नियुक्त्याबद्दल प्रश्न. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. धन्यवाद.